नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघूया लोणच्याची रेसिपी. आंब्याचं असं टेस्टी लोणचं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. राम राम मंडळी. आज आपण करतो आहे आंब्याचं लोणचं, छान टेस्टी, तुम्ही बघू शकता. आणि त्यासाठी अशा प्रकारे माझ्याकडे मी कलेक्शन जमा केले आहे भरणीचे. आणि लोणच्याची रेसिपी कशी आहे ते बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, मधात स्किप करू नका. अशा प्रकारे तुम्ही जर लोणचं केलं तर वर्षभर तुम्ही टिकवू शकाल. तर आपण बघूया आंब्याचं लोणचं कसं बनवायचं. त्यासाठी आम्ही काय काय पूर्वतयारी केली आहे आणि या दोघांनी काय काय मदत केली आहे मी तुम्हाला दाखवते. लोणचं करायला लागते चांगलं छान. आंबे धुवून घे बरं छान. संध्याकाळी आपण आंबे तयार करून थँक्यू बेटा. तुला येते निस्ता? हे मला काढून देत आहे लोणच्यासाठी. माहिती नाही मिस्टर त्यानुसार मी यूज करेल. आंब्याची फोड घरी आणल्यानंतर त्याला छान धुवून घेतले आहे मी. आणि नंतर छान वाळू घातले आहे रात्रभर. आणि दुसऱ्या दिवशी मी कशी रेसिपी केली आहे तुम्ही बघू शकता. आता 2 किलो लोणच्यासाठी अर्धा किलो शेंगदाणा तेल घेतला आहे. त्याला छान कडकड होईपर्यंत गरम केला आहे. आणि आता आपण रेसिपी बघूया काय काय करते आहे. तर मी सर्वप्रथम लोणच्याच्या फोडी घेऊन त्याला छान 3-4 चम्मच मीठ, 3-4 चम्मच हळद घेतली आहे आणि त्याला छान मिक्स केलं आहे. पुन्हा मी जे वापरलेलं मीठ आहे मी तुम्हाला सांगत आहे 150 ग्राम वापरू शकतो आपण 1 वाटीपर्यंत. तर त्याला छान असं घोळून घेतलं आहे. पुन्हा एकदम मिक्स होईपर्यंत छान त्याला केलं आहे. आणि पुन्हा मी इथं गूळ पण काढून घेतला होता. तर छान हे सर्व मिश्रण मी एकजीव करायसाठी छान हाताने करून घेतलं आहे, कारण की जेणेकरून सगळ्या फोडीला ते मिश्रण लागायला हवं. आणि अशा प्रकारे मी छान 10-15 मिनटं त्याला असं घोळून घेतलं आहे. पुन्हा आता जो गूळ आहे तो पण मी यामध्ये टाकणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि हिचं तर काहीतरी वेगळंच चालू राहते. हिला मम्मी मलाच करायचं आहे, मलाच करू दे, पुन्हा मीच करते. तर ती गूळसोबत असं खेळत आहे, तुम्ही बघू शकता. तिकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. आता ते थोडंसं नॉर्मल झाल्यावर त्यामध्ये मी हे सगळे मसाले टाकत आहे, तुम्ही बघू शकता. मेथीदाणा टाकला आहे. आणि यासाठी मी लसूणसुद्धा घेतली आहे. लसणाची पेस्ट मी 2 गाठे यूज केले आहे त्यामध्ये टाकायला. आणि पुन्हा हे मसाला पूर्ण मी त्यामध्ये टाकत आहे, जे मी तुम्हाला सांगितलं आहे ते. यामध्ये आपल्याला हे सर्वच टाकायचं आहे. धने पावडर, जिरे पावडर, पुन्हा जे लाल तिखट घेतलं आहे, पुन्हा जो मसाला आहे, मोहरीची डाळ. आणि पुन्हा तुम्ही हे पण यूज करू शकता. त्यामध्ये तुम्ही लसूण पण टाकायचं आहे. नंतर शेवटी मी लसूण टाकला आहे, जेणेकरून तो जास्त जळला नाही पाहिजे. आणि छान त्याला एकजीव मी करून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. आणि छान हे तेलामध्ये होईपर्यंत त्याला मिक्स करायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे आपलं हे सगळं मिश्रण टाकल्यानंतर छान त्याला 5-10 मिनिट असं पूर्ण ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते एकजीव पूर्ण मसाला होऊन जाईल. आणि जेव्हा आपण त्या फोडीमध्ये टाकणार आहे पूर्ण थंडगार होऊ द्यायचं आहे, कारण की हे एकदम थंड झालं पाहिजे. कारण की गरम जर आपण फोडीमध्ये टाकलं तर लोणचं आपलं खराब होऊ शकते.
हे बघा मी लास्टमध्ये त्यामध्ये लसणाची पेस्ट वगैरे टाकत आहे आणि इकडे सगळी माझी तयारी झालेली आहे. आणि आता बघा लास्टमध्ये त्यामध्ये हिंगसुद्धा टाकत आहे. हिंग टाकले आणि लोणचं खूप छान टिकतं पण आणि त्याला छान असा स्मेल पण येतो आणि टेस्टी पण लागते. आणि अशा प्रकारे आपला हे मसाला रेडी झालेला आहे आणि छान आता एकदम एकजीव होईपर्यंत मी त्याला चांगलं फिरवत आहे. तुम्ही बघू शकता. आता मी त्याला थंड करायसाठी ठेवलं आहे आणि त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये थोडं पाणी घेतलं आहे आणि त्याच्यावर ही कढई ठेवून दिलेली आहे. तर इकडे बघू शकता हे छान आपलं मिक्स झालं आहे आणि गूळ पण इथे रेडी आहे आपला चांगला त्याचा भुरका करून. आणि छान पुन्हा मी त्या फोडीला आणखी छान मिक्स करत आहे. आणि माझ्याकडे ना मोठी हे नाही आहे, स्टीलची मोठं पातेलं नाही आहे आणि मग त्याच्यामुळे मी ऑप्शन म्हणून ना माझ्याकडे एक डब्बा होता स्टीलचा, तर त्याच्यामध्येच करते म्हटलं. तर छान त्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि छान एकजीव होईपर्यंत, कारण की जेवढं मीठ आणि हळद त्यामध्ये गेलं तेवढं ते छान मुरतं आणि लोणचं टेस्टी लागतं. तर मी छान त्याला असं एकजीव पुन्हा करून घेतला आहे आणि पुन्हा आता मी यामध्ये गूळसुद्धा टाकणार आहे. तुम्ही बघू शकता. बघा पूर्णपणे त्यामध्ये हळद आणि मीठ पूर्णपणे आता सगळ्या फोडीला लागत आहे. आणि इकडे बघा आता हे जो गूळ आहे ना तो पण मी त्यामध्ये टाकणार आहे जेणेकरून ते सगळ्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. तर पूर्ण गूळ मी त्यामध्ये टाकून दिला आहे आणि छान असं आता त्याला थोडा वेळ असं ठेवून देईल, म्हणजे जेणेकरून थोडं त्याला मिक्स पण होईल आणि थोडंसं त्याला पाणी पण सुटेल. आणि इकडे आपला जो मसाला आहे तो तोपर्यंत थंडागार होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे मी त्याला एकदम मिक्स करत आहे, कारण की जोपर्यंत मिक्स होणार नाही तोपर्यंत सगळ्या फोडीला ते लागणार नाही आहे. आता लोणच्यासाठी जो मसाला बनवला आहे तो थंडगार झाला आहे पूर्ण एकदम थंड. जसं नळाचं पाणी जसं थंडगार होते तसं पूर्ण असं थंडगार होऊ द्यायचं आहे, कारण की जर आपण गरम गरम जर त्यामध्ये टाकलं तर आपलं लोणचं पूर्ण खराब होऊन जाईल. तर छान असा आता मसाला पूर्ण त्यामध्ये मिक्स करत आहे जेणेकरून पूर्ण मिक्स करून त्याला सगळीकडे ते त्याचा जो मसाला आहे सगळ्या फोडीला असा लागला पाहिजे. तर मी त्याला खालीवर असं 10-15 मिनटं छान तो मसाला असा घोळून घेतला आहे. तुम्ही बघू शकता. आणि चम्मचनी करून घेतला आहे आणि पुन्हा खालीवर आणि आपण थोडं त्याला मीठ आणि हळद आणि गूळ लावला होता, तर त्याला थोडंसं पाणी आधीच सुटलं होतं. आणि पुन्हा हे तेल टाकल्यावर पुन्हा ते मसाला टाकल्यावर तो छान गोडून घेतल्यावर काही वेळानं त्याला आणखी तेल सुटेल. तुम्ही बघू शकता. रात्रभर तसंच झाकून ठेवायचं. तर मला वाटलं की 2 किलोचं लोणचं आहे तर यासाठी भरणी आणायची आहे. तर मग आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये. तर आम्ही आलो आहे मार्केटमध्ये आणि छान 2 किलोची ही भरणी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर माझे थोडे कामं आटपल्यानंतर आपलं लोणचं रेडी आहे भरणीमध्ये भरायला. तर मग मी छान ती भरणी घेतली आणि ते बघा किती छान ग्रेव्ही आली आहे. आणि छान यात 2 किलोचं लोणचं आहे तर 2 किलोची मी भरणी आणली चिनी मातीची. तर छान त्यामध्ये बघा मी सगळ्या प्रकारचं जे लोणचं होतं आपलं सर्व त्यामध्ये भरत आहे. आणि माझ्याकडे बाकी पण अशा भरण्या होत्या, तर बाकी याच्यात जे उरलेलं थोडं लोणचं आहे ते पण मी त्यामध्ये भरलेलं आहे. तुम्ही बघू शकता. छान माझ्याकडे चिनी मातीचं आता कलेक्शन झालं आहे. तर अशा प्रकारे माझी ही रेसिपी कशी आवडली नक्की सांगा. आणि टेस्टी आणि खूप सुंदर लोणचं झालं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही लोणचं करसाल तर खूप टेस्टी पण होणार. आणि तुम्ही बघा किती छान त्याला ग्रेव्ही पण आली आहे. ग्रेव्हीच म्हणावं लागेल, भाजी नाही. पण बघा किती छान असं तेल पण सुटलं आणि खाण्यासाठी पण टेस्टी झालं आहे. नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.